हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फक्त तुझं रक्षण व्हावं म्हणून ते इतकी वर्ष तुझ्यापासून दूर राहिले. आज रंजन काकांनी सगळ्यांसमोर तुला आपली मुलगी म्हणून स्वीकारलं, ते फक्त यासाठी कारण आता तू माझी पत्नी आहेस आणि त्यांना माहिती आहे की तू माझ्यासोबत सुरक्षित आहेस. हे ऐकून मीनल आपल्या जागेवरून उठत म्हणाली, मला आत्ता या विषयावर काहीच बोलायचं नाही. मला फक्त एवढाच आनंद आहे की आता आपल्या घरात सगळं सुरळीत झालं आहे. चला आता घरी जाऊया, असं म्हणत ती घराच्या दिशेने चालू लागली. अंशने मागून येत तिला आपल्या मिठीत घेतलं आणि हळू आवाजात म्हणाला, आय एम सॉरी लव. मीनलने त्याची मिठी हलके सोडवत उत्तर दिलं, मी अजूनही तुमच्यावर रागावले आहे. कृपया माझ्यापासून थोडं दूर राहा. अंशने नाराज चेहरा करत म्हणाला, असं करू नकोस ना, मी खरंच रडायला लागेन. मीनल त्याच्याकडे वळली. आजूबाजूला नजर टाकत ती शांतपणे म्हणाली, ही जागा अगदी शांत आहे. तुम्हाला रडायचं असेल तर इथे बसून रडा. इथे तुम्हाला कोणीही न्याय करणार नाही. समोरचा समुद्र प्रत्येक माणसाला सारख्याच नजरेने पाहतो. त्याच्यासाठी मीनल आणि अंश यांच्यात काहीच फरक नाही. हे बोलून ती पुन्हा चालू लागली. अंश तिच्याकडे पाहत मोठ्याने म्हणाला, एवढीही निर्दयी होऊ नकोस ना. मी तुझ्यावर प्रेम करतो. अजून किती दिवस तुझ्यापासून दूर राहू. पण मीनलने त्याचं एकही वाक्य ऐकलं नाही. ती शांतपणे पुढे चालत राहिली. थोड्याच वेळात मीनल घरी पोहोचली. तिला पाहताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तिच्या मागोमाग अंशही घरात आला. त्याला पाहून रुद्रांशने नजरेनेच काय झालं असा प्रश्न विचारला. अंशने गळ्यावर हात फिरवत मी संपलो असा इशारा केला. त्यानंतर त्याने मीनलकडे बोट दाखवत तुटलेल्या हृदयाचा इशारा केला. जणू तिचं मन दुखावलं गेलं आहे असं सांगत होता. समोर उभे असलेले सगळे हे इशारे पाहत होते. मीनलने मागे वळून अंशकडे पाहिलं. ते पाहताच अंशने पटकन दोन्ही कान पकडले. तेवढ्यात रुद्रांश माहीला म्हणाला, माही, काहीही करून मीनलचं लक्ष दुसरीकडे वळव. माही पुढे येत म्हणाली, मीनल, तू सगळ्यांवर रागावली असशील, पण यात तान्याची तरी काय चूक आहे. मीनल हलकसं हसत म्हणाली, मी तिच्यासाठीच तर आले आहे माही. रुद्रांश भाऊंबद्दल काही सांगता येणार नाही, पण तान्याताईंनी मला नेहमीच आपलेपण दिलं आहे. त्यांच्या साखरपुड्यात मी अडथळा कसा काय आणू शकते. तान्याताई. हे ऐकताच रुद्रांश लगेच म्हणाला, ताई नाही, वहिनी म्हणायची सवय लाव. तू रागावलेली असलीस तरी मी तुझा मोठा भाऊ आहे. तू मान किंवा न मानो, आपल्या दोघांचं रक्ताचं नातं आहे. मीनल त्याच्याकडे पाहत म्हणाली, आधी त्यांना वहिनी बनवण्याचं काम तरी करा. अजून तुमचा साखरपुडा झाला नाही, मग त्या माझ्या वहिनी कशा काय होतील. तिचं उत्तर ऐकून सगळे हसले. तान्या मागून येत मीनलला मिठी मारत म्हणाली, तू आमचा जीव आहेस. फक्त भावाची नाही तर संपूर्ण घराची अशी उदास राहू नकोस. तुझ्यामुळेच या घरात आनंद आहे. मीनलही हलकेच हसली. घरच्यांच्या आनंदासाठी का होईना, पण ती पुन्हा हसण्याचा प्रयत्न करत होती. थोड्याच वेळात तान्या आणि रुद्रांश यांचा साखरपुडाही पार पडला. तान्या खूप आनंदात होती. तिच्या आयुष्यात तिला हवं होतं ते सगळं अखेर घडत होतं. रात्री सगळेजण एकत्र बसून जेवण करत होते. अनेक वर्षांनी अंश आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बसून जेवत होता. जेवताना आजी म्हणाल्या, एक गोष्ट आधीच सांगून ठेवते, तुमचा साखरपुडा झाला, पण लग्न मात्र एका अटीवरच होईल. हे ऐकता सगळ्यांनी आजीकडे पाहिलं. केशवजी विचारत म्हणाले, कुठली अट आई. आजी अंश आणि मीनलकडे पाहत म्हणाल्या, ही दोघं जसं लग्नाआधीच वागत होते तसं तुम्ही दोघांनी अजिबात वागायचं नाही. आणि लग्नानंतर 1 वर्षाच्या आत आम्हाला गोड बातमी ऐकायला मिळाली पाहिजे.
हे ऐकताच माही आणि तान्या दोघीही जेवताना थांबल्या. लाजेमुळे त्यांनी नजर वर उचलण्याचीही हिंमत होत नव्हती. अंशने आजीकडे पाहत चेहरा पाडला. मीनलच्या घशात घास अडकला आणि ती जोरात खोकू लागली. अंशने तिला बरेच पाणी देत म्हणाला, रिलॅक्स, तुला माहिती आहे ना, आजींची ही जुनी सवय आहे. आहाने मिस्टर कपूरकडे पाहिलं. तेही आजींच्या बोलण्याला मान डोलावत होते. आणि त्याच नंतर आहान लगेच नजरेनेच म्हणाला, डॅड, आता तुम्हीही सुरू होऊ नका. पण त्या सगळ्यात एकच बिनधास्त माणूस होता ज्याने आजींच्या बोलण्याला लगेच उत्तर दिलं. तो म्हणजे रुद्रांश. तो अगदी निवांतपणे जेवत म्हणाला, अगं आजी, आधी आमचं लग्न तर लावून द्या. 1 वर्ष कशाला? काही महिन्यातच तुम्हाला गोड बातमी देतो. त्यांचं उत्तर ऐकून सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तर घरातील मोठी मंडळी हसू लागली. तान्या मात्र त्याच्याकडे रागाने पाहत मनातच म्हणाली, देवा, प्रेम करायला हाच बिनधास्त माणूस मिळाला मला. या बिनधास्त जिभेचं मी काय करू? अंशने पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवत रुद्रांशकडे पाहून म्हटलं, असं वाटतंय डोक्याला खूप खोल जखम झाली आहे. या अवस्थेत साखरपुडा झाला हेच पुरेसं नव्हतं. बहुतेक यावेळी फक्त औषधांनी काम होणार नाही असं दिसतंय. शॉक ट्रीटमेंटचं द्यावी लागेल. रुद्रांश तोंड वाकडं करून अंशकडे पाहू लागला. आजी अंशला टोमणा मारत म्हणाल्या, दुसऱ्यांवर उपचार करता करता कधीतरी तुलाच उपचारांची गरज पडेल. अजूनही वेळ गेली नाही. स्वतःच्या संसाराचा विचार कर. नाहीतर खेळता खेळता वेळ हातातून निघून जाईल. अंश वैतागून म्हणाला, आजी, निदान शांतपणे जेवू तरी द्या. आणि माझं वय तरी किती आहे अजून? हे ऐकता सगळेच अंशकडे पाहू लागले. जणू त्याचं वय किती आहे हेच विचारत होते. मीनललाही हे जाणून घ्यायचं होतं म्हणून तीही त्याच्याकडे पाहू लागली. अंश सगळ्यांकडे रोखून पाहत म्हणाला, माझ्या वयाचं तुम्हा सगळ्यांना काय? आपापल्या वयाची काळजी करा ना. असं म्हणत त्याने पटकन जेवण संपवलं. जेवणानंतर तरुण काम असल्याचं सांगून लवकरच निघून गेला. पण त्याची कारची चावी जेवणाच्या टेबलावरच राहिली होती. एक मेड ती चावी विवानकडे आणून देते. विवान काही क्षण विचार करून तृप्तीला म्हणाला, तृप्ती, तरुण आत्ताच बाहेर गेला आहे. ही त्याच्या कारची चावी आहे. जाऊन देऊन ये. तृप्तीने विवानकडे पाहिलं. विवाने होकारार्थी मान हलवली. तृप्ती जवळजवळ धावतच बाहेर गेली. समोरून तरुणच चावी घ्यायला परत येत होता. तिने त्याच्या हातात चावी दिली. तरुण तिथेच उभा राहिला. पण तृप्ती नजर खाली घालून परत आत जाण्यासाठी वळली. हे पाहून तरुण म्हणाला, तुम्ही फक्त चावी द्यायला तर आली नव्हते ना? हे ऐकून तृप्तीने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तरुण तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, जे काही बोलायचं आहे ते मोकळेपणाने बोला. तृप्ती अजूनही शांत होती. हे पाहून तरुणने तिचा हात धरला आणि तिला बागेत घेऊन गेला. तिला बाकावर बसवत तो म्हणाला, आता बोला. इथे माझ्याशिवाय तुमचं कोणीही ऐकणार नाही. तृप्तीने धीर एकवटत म्हटलं, ते म्हणजे मी तुमच्याशी, आय मीन तुझ्याशी. तिने एक खोल श्वास घेतला. माझं खरं सत्य कळल्यानंतरही, म्हणजे अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल त्या आधीसारख्याच भावना आहेत का? हे ऐकून तरुण हसला. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, तृप्ती, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय किंवा काय नाही याचा माझ्या भावनांशी काय संबंध? आधी मला ते सांगा. तृप्तीने त्याच्याकडे पाहिलं. तरुण होकारार्थी मान हलवत म्हणाला, मला नीट आठवतही नाही. पण बहुतेक गेली 4 वर्ष मी तुम्हाला आवडतो. कधी सांगायची हिंमत झाली नाही, कारण मी अनाथ होतो. तुमच्या भावाने मला फक्त आधारच दिला नाही तर आयुष्यात उभंही केलं. मग मी त्यांना असं कसं सांगणार की मला त्यांच्या बहिणीवर प्रेम झालं आहे?
माझ्या भावना तुमच्यासाठी आहेत. तुम्ही कोण आहात, काय आहात याने मला काहीच फरक पडत नाही. आणि माझ्या आयुष्यात माझं कोणीच नाही हे कळल्यावर तुमच्या मनातल्या भावना बदलतील का? नाही ना? अगदी तसंच. असं प्रेम कधी बदलत नाही. तृप्ती, आय लव्ह यू आणि मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन. असं म्हणत तरुणने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि अलगद तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. तृप्तीनेही हळूहळू डोळे मिटून घेतले. काही क्षणांनी तरुण तिच्यापासून दूर होत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, या डोळ्यांवर फक्त माझाच हक्क असायला हवा. इथे दुसऱ्या कुणाचीही जागा मी सहन करणार नाही. हे ऐकताच तृप्तीने त्याला घट्ट मिठी मारली. तरुणही तिला मिठीत घेत तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, तृप्ती, माझ्या आयुष्यात फार कमी माणसं आहेत, पण त्यात तुम्ही आणि अंश भाऊ सर्वात खास आहात. तुमच्या दोघांमुळेच मला इतकं सुंदर कुटुंब आणि इतके चांगले मित्र मिळाले. माझ्या भावनांना समजून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असं म्हणत त्याने तिला अलगद स्वतःपासून दूर केलं. आता जा, नाहीतर घरी सगळे काळजी करतील. तृप्तीने होकारार्थी मान हलवली. त्याच्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं आणि लाजत धावत निघून गेली. तरुण मात्र हसत तिच्याकडे पाहतच राहिला. थोड्याच वेळात सगळे आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले. आहान चालता चालता माहीला म्हणाला, उद्या ऑफिसमध्ये भेटू. तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. माहीने फक्त त्याच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं. मिस्टर कपूर केशवजींना म्हणाले, आता लवकरात लवकर माहीला आमच्या घरी पाठवायची तयारी करा. मिस्टर आर्यन, तिच्याशिवाय आमचं घर अगदी ओसाड वाटतं. यावर स्मिताजी म्हणाल्या, आणखी काही दिवस थांबा. भाऊसाहेब, उद्या पंडितजींना बोलावलं आहे. लग्नाची तारीख ठरली की मग तुमची मुलगी तुमच्या घरी पाठवू. हे ऐकताच रुद्रांश लगेच म्हणाला, आंटी, माझाही थोडा विचार करा ना. मी एकटाच खूप कंटाळतो. आहान तरी माहीसोबत असतो. माझ्यासोबत तर डॅडही राहत नाहीत. मी काही म्हटलं की ते एकच म्हणतात, मुलीला दूर ठेवून मुलासोबत कसं राहू. हे ऐकताच अंश म्हणाला, इतकाच कंटाळा येत असेल तर उद्यापासून तुझं काम वाढवतो. व्यस्त राहशील. माझी बहीण काही तुझ्या मनोरंजनासाठी नाही. रुद्रांश उत्साहाने म्हणाला, अरे, ती तर खूपच छान मनोरंजन करते, विशेषतः नशेत असताना तर. इतकं बोलून तो लगेच गप्प झाला. तान्या त्याच्याकडे रागाने पाहू लागली. रुद्रांश विषय बदलत म्हणाला, चला डॅड, आपण निघायला हवं. असं म्हणत तो कारकडे गेला. तान्या त्याच्या जवळ जात म्हणाली, तुझ्या अंगठीचा बॉक्स माझ्याकडे राहिला होता, पण ते फक्त त्याच्याशी बोलण्याचं निमित्त होतं. ती हळू आवाजात म्हणाली, तुझे कारनामे पाहून वाटतं तुला ओढून 2 थपडा माराव्यात आणि पळून जावं. रुद्रांश हसत म्हणाला, आता तुम्हाला जे करायचे ते करा. मी पूर्णपणे तुमचाच आहे. आणि हो, काल रात्री जे आपण अपूर्ण राहिलं होतं ते आपण पुन्हा कधीतरी पूर्ण करू शकतो, यावेळी पूर्ण हक्काने. असं म्हणत त्याने तान्याकडे डोळा मारला. आहान मिस्टर कपूर यांच्यासोबत त्यांच्या घरी निघून गेला. रुद्रांशही रंजनजींसोबत निघून गेला. जाण्यापूर्वी रंजनजींनी एकदा मागे वळून मिनलकडे पाहिलं. मिनल मात्र शांतपणे थोड्या अंतरावर उभी राहून त्यांना जाताना पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणी कोणताही भाव नव्हता. रात्र झाली होती. फ्रेश होऊन मिनल बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन शांतपणे झोपली. ते पाहून अंश आपल्या मोबाईलमध्ये मिनलचा फोटो पाहत हळूच म्हणाला, बटरफ्लाय, कुठे हरवलीस ग? तुझी खूप आठवण येते आहे. त्याचे शब्द ऐकून मिनलने त्याच्याकडे वळून पाहिलं. अंश तिच्याच फोटोशी बोलत होता. तो पुन्हा म्हणाला, खरं तर सगळं ठीक आहे, पण तुझ्याशिवाय काहीच बरं वाटत नाही.
परत ये ना, तुझ्याशिवाय झोपही लागत नाही. तेवढ्यात मिनल हलक्या आवाजात म्हणाली, झालं का तुमचं नाटक? आता शांतपणे झोपायचा प्रयत्न करा, झोप येईल. अंश क्षणात तिच्या जवळ येत हसत म्हणाला, ठीक आहे, प्रयत्न करतो. मिनल थोडी नाराज होत म्हणाली, ही काय पद्धत आहे? अंश तिच्या खांद्याजवळ येत शांत स्वरात म्हणाला, अगं झोपायचाच प्रयत्न करतोय. मिनलने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. माझ्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. मी तुमची पत्नी आहे ना. हे शब्द ऐकताच अंशच्या चेहऱ्यावरील हसू नाहीसं झालं. त्याचा मूड पूर्णपणे बदलला. मिनल बोलत राहिली, पण तिच्या प्रत्येक शब्दाने अंशच्या मनाला वेदना होत होत्या. अचानक तो उठला आणि रागाने खोलीबाहेर निघून गेला. जाताना त्याने दार जोरात लावलं. त्याच्या रागाची तीव्रता स्पष्ट जाणवत होती. मिनल बेडवर बसून त्याला जाताना पाहत राहिली. काही क्षणांनी तिला स्वतःच्या बोलण्याची जाणीव झाली. अंशला अशा प्रकारच्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, हे तिला चांगलंच माहीत होतं. तिने जे बोललं त्याला तिला मनापासून पश्चाताप झाला. अंश फक्त शॉर्ट्स घालूनच बाहेर गेला होता. तो खाली जाणार नाही याची मिनलला खात्री होती. काही क्षण विचार करून ती त्याच्या मागे गेली. टेरेसचा दरवाजा उघडा दिसताच तिला समजलं की अंश नक्कीच टेरेसवर किंवा तिथल्या खोलीत गेला असणार. धीर एकवटून ती टेरेसवर गेली. संपूर्ण टेरेसवर नजर फिरवली, पण अंश कुठेच दिसला नाही. मग तिने टेरेस लगतच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत गेली. तिथेही अंश नव्हता. ती आजूबाजूला पाहत असतानाच बाथरूममधून पाण्याचा आवाज ऐकू आला. मिनलने त्या खोलीकडे नीट नजर टाकली. खोली पाहताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. आठवणींनी तिचे गाल लाजेने गुलाबी झाले. त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुंदर सुरुवात याच खोलीत झाली होती. हळूच तिने बाथरूमचा दरवाजा उघडला. अंश शॉवरखाली शांतपणे उभा होता. त्याचा एक हात भिंतीवर टेकलेला होता, तर मिनलने अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या स्पर्शाची जाणीव होताच अंशने शॉवर बंद केला आणि तिच्याकडे वळत म्हणाला, इथे का आलीस? पाणी खूप थंड आहे, तुला सर्दी होईल. त्याचा आवाज अजूनही थोडा कठोर होता, पण त्यामागची काळजी मिनलच्या नजरेतून सुटली नाही. ती हलकसं हसली. एवढा राग असूनही त्याला तिची काळजी होती. मात्र त्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही नाराजी स्पष्ट दिसत होती. तर पुढील भागात अंश आणि मिनल यांच्यातील गैरसमज दूर होऊ लागतात आणि त्यांच्यातील भावनिक संवाद पुढे उलगडतो. मिनलचे शब्द ऐकताच अंशने तिला हलके स्वतःपासून दूर केले. त्याच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही ओसरला नव्हता. तो गंभीर आवाजात म्हणाला, मिनल, रागाच्या भरात काहीही बोलायचं नसतं. तू माझी पत्नी आहेस, म्हणून मला तुझ्यावर हक्क गाजवायचा आहे. असा माझा कधीच विचार नव्हता. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या मनावर, तुझ्या स्वभावावर आणि तुझ्या प्रत्येक भावनेवर. हे कधीच विसरू नकोस. मिनल शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. अंश पुढे म्हणाला, आपला भूतकाळ कसा होता याचा माझ्या प्रेमाशी काहीही संबंध नाही. मी तुला मनापासून स्वीकारलं आहे. इतकं बोलून तो बाहेर जाण्यासाठी वळला. मिनलच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, सॉरी अंश. अंश थांबला, पण मागे वळून पाहिलं नाही. तुझे असे शब्द मला खूप दुखावतात मिनल. तुझ्याशी लग्न काही कारणांमुळे झालं असेल, पण प्रेम ते मी फक्त माझ्या मनाने केलं आहे. हे बोलून तो बाहेर निघू लागला. मिनलही त्याच्या मागे आली. अंश प्लीज, माझं ऐका. तो तिच्याकडे वळला. मी तुला आधीही सांगितलं होतं, अशी बोलणी पुन्हा करू नकोस. मिनल त्याच्या अगदी जवळ आली.
तिच्या डोळ्यात पश्चाताप आणि प्रेम दोन्ही दिसत होतं. तर मित्रांनो, इथून पुढे फक्त 4 मिनिटाची स्टोरी आहे. प्लीज तुम्ही रीड करा. आज माझ्याकडे ना पाहुणे आल्यामुळे मला वेळच मिळाला नाही, तर त्यासाठी खरंच सॉरी. आणि आज छोटी स्टोरी अपलोड केली आहे, तर उद्या पुन्हा मोठी स्टोरी अपलोड करणार आहे. तर ही स्टोरी आजच्या दिवस तुम्ही वाचा. फक्त 4 मिनिटाची राहिली आहे पुढे. उद्या स्टोरीची वाट नक्की पहा.